नमो बुद्धाय। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। समर्पण। सुखो बुद्धानमुपादो सुखा सद्धम्म देशना। सुखा संगस सामगी समगान तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संग एकदा, सुखद समूह तपस्या। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला। जन्मापासून परिव्रजेपर्यंत। कुळ ख्रिस्तीपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, व्रजी, मल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज हे होत. ज्या राजावर राजाची आधी सत्ता नव्हती ती ही होत. कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल आणि वैशालीचे लिच्छवी, मिथिलचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुतचे कलिंग, पिप्पलवनाचे मोरे आणि ज्यांची राजधानी शिसुमारीगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी
विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती ही त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राज्यसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पशंदी म्हणजेच प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते.